मैदानाकडे ज्यांच्यामध्ये ही रंगत आणि हा अतितडीची लढत पाहायला मिळेल। उन्नवरे लायन्स वर्सेस उन्नवरे टायगर्स वर्सेस उन्नवरे सुपरस्टार यांच्यामध्ये लढत आहे। आणि प्रथम उन्नवरे टायगर्स या संघाने नाणेफेकीचा कौल घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे। तरी फलंदाजीसाठी आलेले आहेत उन्नवरे सुपरस्टार संघाचे सलामीचे फलंदाज दीपक आणि संजीवन। जर आजच्या या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवायचं असेल, आजच्या या स्पर्धेमध्ये आपला गुणतालिकेचा फलक वाढत ठेवायचा असेल, तर आजच्या या स्पर्धेमध्ये उन्नवरे सुपरस्टार या संघाला जिंकावंच लागेल। चला पाहूया, जे दोन बलाढ्य संघ आहेत, एका संघामध्ये नागेश पानकर तर दुसऱ्या संघामध्ये दीपक, आणि गोलंदाज आहे तो महेश जाधव उर्फ माई, एक सलामीचा गोलंदाज, यशस्वी गोलंदाज। सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत 3 सामने सलग जिंकणारा हा संघ पाहूया कशा पद्धतीने रोखून ठेवेल तो उन्नवरे सुपरस्टार संघाला। पहिला चेंडू फेकला गेला, कोणती धाव इथे मिळाली नाहीये आणि सुंदरशी गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय। सलामीचा गोलंदाज आहे माही। पाहूया, छोटसा रनअप जरी असलं तरी माही यांची जी गोलंदाजीची लेंथ आहे ती योग्य लेंथ आहे, परंतु आताचा जो चेंडू फेकला गेला तो पंचांचा इशारा येतोय। बॉल, एक अतिरिक्त धाव, आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या या ठिकाणी झाले 1। संघाचं खातं उघडले गेले 1 धावेने। पुढील चेंडू पाहूया कशा पद्धतीने फेकला जातोय। पुढील चेंडूचा सामना करतो दीपक, आणि या ठिकाणी हा सुंदर झेल घेतला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, आणि मोठा गडी, मोठा झटका, आणि आजच्या या स्पर्धेचा आयकॉन उन्नवरे सुपरस्टारचा सुपरस्टार या ठिकाणी माघारी परततोय तो दीपक। खूप सुंदर गोलंदाजी दाद द्यावी लागेल महेश जाधव याला, कारण जर आपण पाहिलं तर हा उन्नवरे टायगर्स हा संघ सलग 3 सामने जिंकलेला आहे, सलग हॅट्रिक जिंकून अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे। मला वाटतं त्यांनी निर्धार केलेला दिसतोय, त्यांचे संघ मला खूप खुश आहेत महेशजी घरटकर, कारण निर्धारच केलेला दिसतोय की एकही मॅच आपल्याला हरायची नाहीये, एकही मॅच न हरता आपल्याला अंतिम सामन्यापर्यंत धडक मारायची आहे, आणि सगळे त्याच पद्धतीने त्यांनी त्या संघाला या ठिकाणी उतरवलंय। पुढील फलंदाज या ठिकाणी जातोय, पुढील फलंदाज गेलाय सूरज। सकाळपासून अजूनही सूरजला फलंदाजीमध्ये असा काही नवीन सूर गवसलेला नाहीये। बघूया कशा पद्धतीने या चेंडूचा सामना करेल। सामना असेल दोघांमध्ये माई आणि सूरज। पाहूया पुढील चेंडू माई यांचा, परंतु माई यांनी हा फेकलेला चेंडू पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल, 1 अतिरिक्त धाव, आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने उन्नवरे सुपरस्टार संघाची वाढती धाव संख्या होते फक्त 2 धावा। अजूनही बॅटला चेंडू लागून एकही धाव मिळाली नाहीये, दोन्ही धाव वाईटच्या रूपाने मिळतात, परंतु या ठिकाणी खतरा होऊ शकतो का? नाही, या ठिकाणी खतरा होत नाही, या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या बाहेर हा गणगणित चौकार। कारण या ठिकाणी जर पाहायला गेलो तर सुंदर असा झेल होता, परंतु हा झेल या ठिकाणी मिस होऊन एक मोठी संधी देखील मिळाली सूरज याला। हा जर झेल घेतला असता तर एक मोठा गडी या ठिकाणी परत माघारी परतवला असता आणि धावसंख्या देखील रोखून ठेवलेलं असतं, परंतु सूरज याला मिळालं हे मोठं जीवदान म्हणावं लागेल। या ठिकाणी जर आपल्याला मोठी धावसंख्या उभारणी द्यायची असेल तर मोठे फटके हे मारावे लागणार, आणि हे मोठे फटके मारण्यासाठी आहे सूरज याला सूर गवसलेला दिसतोय। खरोखर टाळ्यांच्या गजरात स्वागत करा सूरज यांचं, कारण मी मगासपासून म्हणालो होतो की सूरज तुला काहीतरी करायचंय, कारण मी देखील त्या संघात आहे आणि ते संघाचा आमचा सामना असून सुद्धा या ठिकाणी
सूरज याचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मला पाठवलेले गेले संघ मालकांची मी परवानगी घेऊनच इथपर्यंत आलोय आणि हा सामना पुन्हा एकदा सूरज पाहूया कशा पद्धतीने 8 चेंडू फेकतोय आणि 1 धाव नक्की मिळेल आणि या 1 धावेच्या मदतीने या 1 षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते धाव फलक सांगतोय 13 धावा कारण ज्या पद्धतीने माई यांनी जी गोलंदाजी आपण पाहिली खरोखरच एक मोठा गडी बाद या ठिकाणी केला होता परंतु गडी बाद झाल्यानंतर दीपक यांची जागा भरून काढली ती खरोखर सूरज यांनी आणि शेवटपर्यंत त्यांना टिकावंच लागेल ही सलामीची जोडी आलेला संजीवन जाधव याच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे परंतु संजीवन जाधव हा देखील नक्कीच त्याला तोडीला तोड देईल का आणि एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने अंपायरचा इशारा येतोय ओव्हरची समाप्ती 1 षटक समाप्त 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या वाढते धावसंख्या होते 14 धावा खूप सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते उन्नवरे सुपरस्टार संघाची ही लढाई नव्हे संघर्षाची लढाई आहे त्यामुळे प्रत्येक संघाला प्रत्येक सामना हा जिंकायचाच आहे पुढील चेंडू पाहूया कोणाच्या हातामध्ये देत आहेत पुढील चेंडू घेऊन आलाय तो विशाल त्याची विशाल कामगिरी आपण म्हणावी लागेल कारण मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप अशी तुफानी फलंदाजी गोलंदाजी केली होती विशाळाने आणि आता इथपर्यंत मजल देखील मारले आणि दुसरे षटक घेऊन आलाय तो विशाल खूप मोठं रनअप आहे परंतु त्यांची लेंथ जी आहे चेंडू टाकण्याची टेक्निक आहे ती खूप महत्वाची टेक्निक आहे नक्कीच फलंदाज रोखून ठेवतील का पुढील चेंडू विशाल यांचा सुंदर मारा चेंडू नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकतो का परंतु या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नितेश यांच्याकडून सुंदरचं क्षेत्ररक्षण कारण मगाशी जर आपण पाहिलं तर एक झेल सुटला होता त्यांच्या हातातून परंतु एक झेल जरी सुटला असला तरी पुढच्या चेंडूवरती सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 4 धावा रोखून ठेवल्या आणि या ठिकाणी 2 धावा धावून काढल्या संजीवन जाधव यांच्यावरती मोठी जबाबदारी पुढील चेंडू फेकण्याचा प्रयत्न पाहूया किती धावा मिळत आहेत परंतु या ठिकाणी अजूनही सूर गवसलेला नाही आहे संजीवन जाधव यांना खूप मोठे फटकेबाजी करावी लागेल कारण जसं जसं सूर्य मावळण्याची वेळ जवळ येईल तसे तसे हा स्पर्धेचा आनंद हा द्विगुणित होत जाईल कारण कोण होईल आजच्या या उन्नवरे प्रीमियर लीग 2024 चा मानकरी आणि या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी चेंडूवरती कोण येतोय तर चेंडूवरती येतोय पुण्यातून थेट आलेला बाबू उर्फ प्रवीण जाधव बाबू आपल्याला चेंडू पकडावा लागेल कारण खूप वर्षानंतर ते मैदानामध्ये उतरलेत आम्ही समजू शकतो हे देखील एक सह्याद्रीचे एक जबरदस्त असे फलंदाज गोलंदाज होते अष्टपैलू खेळाडू होता परंतु जी आवड असते जी क्रिकेटची आवड अजूनही संपलेली नाहीये ते सगळेच क्रिकेटर या ठिकाणी मैदानामध्ये दिसतात या ठिकाणी पाहतोय हा खूप उंचावरती गेलेला चेंडू आहे या ठिकाणी काय होतंय पण या ठिकाणी होतोय तो झेल आणि मागे परततोय तो संजीवन जाधव या जयघोषाने या ठिकाणी मैदानामध्ये उतरलाय तो सर्व जितेश तुला जीत करूनच बाहेर यावं लागेल काहीतरी करावं लागेल उंची जरी तुझी कमी असेल तर या चेंडूचा सामना तुला करावाच लागेल आणि परंतु समोर जो गोलंदाज आहे हा भेद गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्या गोलंदाजीतून ज्या पद्धतीने बंदुकीतून जशी गोळी निघते त्याच पद्धतीचा हा भेद गोलंदाज विशाल कशा पद्धतीने पुढचा चेंडू फेकेल विशाल सुंदर अशी गोलंदाजीचा नजारा पाहूया सुंदरसा टोळा चेंडू होता परंतु हा चेंडू जातोय का परंतु हा चेंडू गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा झेलबादून माघारी परततोय ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं उन्नवरे सुपरस्टार सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु एका मागोमाग एक विकेट पडत गेले आणि थोडीशी मंदावलेली धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली
पाहूया नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय, मैदानावरती जातोय तो शैलेश जाधव। खऱ्या अर्थानं जर मागील सामना कोणी जिंकला असेल तर तो शैलेश जाधव याने जिंकला। मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो शैलेश जाधव, कारण त्यांनी जी गोलंदाजी जी केली होती, तिसरं षटक जे टाकलं होतं त्यावरती रोखून ठेवतं फलंदाजांना, आणि शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ मोठी धावसंख्या असून देखील 18 धावांची धावसंख्या गरज असताना शैलेश जाधव यांनी जे षटकार चौकारांची आतिषबाजी केली आणि आपल्या संघाला विजय हासिल करून दिला, तो मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय शैलेश। खूप मोठी जबाबदारी असेल, मला वाटतं शेवटचं षटक आणि शेवटचा षटक टाकलेला आहे, टाकण्यासाठी आलेला आहे तो, आणि अंपायरचा इशारा आलेला आहे नो बॉल आणि फ्री हिट। बॉलर आहे तो अनिकेत रामाणे, आणि परत अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू, आणि एक झेल मात्र इथे सुटलेला आहे विशाल याच्या हातातून, आणि सुरतचा झेल मात्र इथे सुटला आणि सुरतला मोठा जीवदान मिळाला आहे। होय नक्कीच, कारण सुरतचा झेल या ठिकाणी घेतला पाहिजे होता, परंतु झेल जरी घेतला तरी हा चेंडू नो बॉल होता, त्यामुळे याचा पुरेपूर फायदा सुरतला घेता आला असता, परंतु पुरेपूर फायदा घेत असताना या ठिकाणी झेल गेला होता। पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीने फेकला जाईल। पंचांचा इशारा येतोय, पुन्हा एकदा वाईट, एक बोनसच्या रूपाने एक प्लस पॉइंट, आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते 20 धावा, 20 धावा। उन्नवरे सुपरस्टार संघाची धावसंख्या होते 20, आणि शेवटचं षटक आहे, काहीतरी करावंच लागेल सूरज शैलेशाला, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल बाद, एका मागोमाग एक विकेट या ठिकाणी माघारी परत आहेत। कारण जर पहिला षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारणी दिली होती, दुसरं षटक अगदी उत्तमरित्या विशालाने फेकलं गेलं, आणि तिसऱ्या षटकावरील देखील एका मागोमाग एक विकेट या ठिकाणी बाद होत आहेत, आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते प्रवीण कानसरे, थेट गावावरून मुंबईला या ठिकाणी आलेले आहेत आजच्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी प्रवीण कानसरे। काही चेंडू शिल्लक आहेत, शेवटचा षटक, सामने 18 चेंडूचे आहेत, प्रत्येक चेंडूवरती आपल्याला खेळावं लागेल, प्रत्येक चेंडूवरती आपल्याला नवीन काहीतरी करावं लागेल। सूरज मात्र अजून मैदानात टिकलेला आहे, आणि जे तो नॉन स्ट्राईकला असून सुद्धा तो मैदानामध्ये टिकलेला आहे, आणि स्ट्रायकर बॅट्समन आउट होत आहेत। बॅट्समन आहेत ते प्रवीण कानसरे, आणि प्रवीण कानसरे मागाशी पण सेम चेंडू मारला होता, परंतु आता प्रवीण कानसरे यांच्या चेंडूवरती हा झेल सुटलेला आहे आणि मोठे जीवदान मिळाले। मागाचीच ते मला मिळाले होते, म्हणाले होते की मला जर मागाची जीवदान मिळालं असतं तर नक्कीच मी एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर टाकला असता, परंतु आता त्यांना जीवदान मिळाले, नक्कीच ते सीमारेषेवर एक चेंडू फेकूनच बाहेर माघारी परततील असे प्रवीण कानसरे। पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय गगन बरारे गेला चेंडू आहे, या चेंडूवरती येतोय, आणि पुन्हा एकदा मला वाटतं हा चेंडू थोडासा दुखापत होते का, जरा लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण जर या ठिकाणी पाहिलं तर चेंडू थोडस तोंडावरती हा चेंडू पडलेला दिसतोय, पाणी घेऊन जायचंय। मित्रांनो उन्हाचा कडाका आहे, त्यामुळे जरा जपून खेळायचं आहे, आणि बाकी खेळाडूंनी आपण आपल्या जागेवर थांबायचं आहे, बाकी काही झालेलं नाहीये। सर्वांना विनंती असेल की आपण आपापल्या जागी राहायचं आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करताना थोडंसं दुखापत झालेली आहे, कारण हा चेंडू झेल घेत असताना चेंडू उंचावला गेल्यामुळे सूर्याच्या दिशेने सूर्याची किरणे आपल्या डोळ्यावरती आल्यानंतर हा चेंडू थेट हातामध्ये न येता आपल्या चेहऱ्यावरती आला, आणि ही दुखापत थोडीशी झाली। तरी सर्व लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं आहे, खेळाडूंना थोडीस विश्रांती द्यायची आहे। या ठिकाणी आपण पाहतोय किती धावा उंचावतील, किती धावा धावांवरती या ठिकाणी उभारणी देतील। तो उन्नवरे सुपरस्टार संघ पुन्हा एकदा या ठिकाणी त्याच दिशेने आलाय चेंडू, परंतु हा चेंडू नक्कीच झेल घेतोय काय, आणि हा झेल घेतलाय तो विशाल याने।
एका मागोमाग एक विकेट या ठिकाणी माघारी परतताना दिसत आहेत. ज्या टार्गेट या ठिकाणी बनवायचा होता तो टार्गेट अजूनही पूर्ण झालेला नाहीये. सूरज अजूनही मैदानामध्ये होता परंतु एक षटकार त्यांच्या बॅट मधून निघाला, परंतु ज्या षटकारांची त्यांच्याकडून आतिषबाजी होती ते षटकार पाहण्यासाठी उत्सुक होतो, परंतु माघारी परत आहे. लवकरात लवकर मैदानामध्ये कब्जा घ्यायचा आहे फलंदाज. त्यानंतर पुढील सज्ज राहायचंय उन्नवरे लायन्स वर्सेस उन्नवरे चॅम्पियन. उन्नवरे लायन्स उन्नवरे चॅम्पियन्स. नाणेफेकीसाठी यायचंय उन्नवरे लायन्स वर्सेस उन्नवरे चॅम्पियन. आणि फलंदाज आहे तो प्रवीण तांबे. पाहूया मागील मॅच मध्ये प्रवीण तांबे यांनी फटका लगावला होता, नक्कीच ग्राउंड शॉट होता. पाहूया की धाव मिळेल का. एक धाव नाही तर दोन धावा नक्कीच घेऊ शकतात आणि दोन धावा या ठिकाणी धावून काढल्यात. खूप महत्वपूर्ण धावसंख्या आहे कारण प्रवीण तांबे यांचं आपण IPL मध्ये नाव ऐकलं होतं, परंतु हाच प्रवीण तांबेच्या रूपाने उन्नवरे सुपरस्टार मध्ये मिळालेला खेळाडू फक्त एकच चेंडू त्याला मिळाला होता आणि या एकच चेंडूवरती दोन धावा घेऊन माघारी परततोय आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या होते 25 धावा. 25 धावा झालेल्या आहेत. उन्नवरे लायन्स आणि उन्नवरे चॅम्पियन्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेक आपल्याला करायचं आहे. उन्नवरे लायन्स आणि उन्नवरे चॅम्पियन्स. उन्नवरे लायन्स उन्नवरे चॅम्पियन्स यांच्यामध्ये ही लढत असेल. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि आता आपण पाहतोय उन्नवरे टायगर्स वर्सेस उन्नवरे सुपरस्टार. चला लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. उन्नवरे टायगर्स सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे. उन्नवरे सुपरस्टार आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आता 25 धावा झालेल्या आहेत आणि 26 धावांचे आपल्याला आव्हान दिलेलं आहे समोरच्या टीमला. उन्नवरे टायगर्स या संघाला 26 धावांचं आव्हान दिलेलं आहे. आव्हान लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सलामीचे फलंदाज नागेश पानकर आणि त्यांच्यासोबत असेल नॉन स्ट्रायकर नेम सूरज जाधव यांनी फलंदाजीमध्ये तर खूप उत्कृष्ट केलेलं आहे. आता बघूया गोलंदाजीमध्ये काय करू शकतात का. नक्कीच करतील सूरज जाधव. आणि नागेश पानकर यांच्यासोबत असतील पंकज नाचरे नॉन स्ट्रायकर. चला सामना चालू करा. स्कोर किती आहे. 26-26. उन्नवरे टायगर्स या संघाला
26 धावांचं आव्हान या उन्हवरे सुपरस्टार संघाने दिलेलं आहे. 25 धावा काढून 26 रनांचं आव्हान. आणि पहिला षटक घेऊन सूरज आणि अंपायरला क्रॉस करून टाकलेला पहिला चेंडू आणि नागेश याला आणि निर्धाव चेंडू इथे डॉट बॉल. सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून सूरज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि तसा दुसरा चेंडू परत आणि नागेश पानकर याला थोडी फिल्डिंग लूज, त्यामुळे एक रन मात्र आरामात त्यांनी घेतलेला आहे. 1 रनाची धावसंख्या आणि धावसंख्या वाढते ती 1. 2 चेंडू 1 धावा. बिना किसी नुकसान. आणि सूरज जाधव आपला तिसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत. अंपायरला क्रॉस करून परत एक तिसरा चेंडू टाकलेला आहे आणि काहीसा न चमकलेला चेंडू. पंकज नाचरे यांना काहीसा न समजलेला चेंडू सूरज यांचा. आणि सूरज यांनी अंपायरला क्रॉस करून परत एक चेंडू टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल. सूरज मावळण्याच्या वेळी हा सूरज उगवतोय, सूरज जाधव असा. सूरज बघूया आपल्या संघासाठी हा किती योगदान देतोय. आणि असा वाईट चेंडू. अंपायरचा इशारा. दोन्ही हात समांतर आणि अवांतर धावसंख्या मिळते ती 1 आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 2. अफलातून गोलंदाजीच्या सूरज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी. 1 रन फक्त देऊन आणि 1 रन वाईटचा सोडला तरी बाकीचे सर्व चेंडू त्यांनी डॉट काढलेले आहेत. पंकज नाचरे यांना काहीसे बॉल समजत नाहीयेत. आणि इथे झेल मात्र एक संधी गमावलेली आहे. आणि इथे सुद्धा एक डॉट बॉल. एक ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 2 धावेवर सूरज यांनी रोखलेली आहे समोरच्या संघाला. चला लवकरात लवकर सामना चालू करा. वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत. पुढील गोलंदाज संजीवन जाधव. पुढील गोलंदाज घेऊन येतोय तो षटक घेऊन येतो तो मात्र संजीवन जाधव. उन्हवरे सुपरस्टार संघाचा स्टार गोलंदाज संजीवन जाधव. 12 बॉल 24 रनांची गरज आहे ते उन्हवरे टायगर्स या संघाला. दुसरं षटक घेऊन येतात ते संजीवन जाधव आणि कशा प्रकारे ते रोखण्याचा प्रयत्न करतात ते आपल्याला पाहायचं आहे. आणि हा टोलवलेला चेंडू मात्र फिल्डरच्या हातामध्ये आणि ते एक उत्कृष्ट असा झेल मात्र मिळाला आहे. आणि उन्हवरे टायगर्स या संघाला सर्वात मोठा धक्का नागेश पानकर याच्या रूपाने
माघारी परतावे लागेल आणि जल्लोष मात्र उन्हावरे सुपरस्टार या संघामध्ये दिसत आहे की त्यांचा महत्त्वाचा विकेट त्यांनी गमावला आहे. जल्लोष तर असणारच. आणि नागेश यांची जागा घेण्यास येत आहेत ते अक्षय जाधव. अक्षय जाधव आणि स्ट्रायकर बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहेत ते पंकज नाचरे. गोलंदाजी करत आहेत ते संजीवन जाधव. एक चेंडू आणि धावसंख्या मात्र मंदावलेली आहे. ती मात्र दोनच राहिलेली आहे. पहिला बॉल पहिला विकेट आधी घेतल्यानंतर आता दुसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत संजीवन जाधव. अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू आणि अक्षय जाधव यांनी तो टोलवलेला उंच असा षटकार आणि गगनभेदी असा षटकार. बिग षटकार आहे. अंपायरचा इशारा. छत्रपतींका छावा मिळाल्या 7 धावा. भरपूर वेळाने मात्र इथे डीजेला संधी देण्यात आलेली आहे. ती मात्र अक्षय जाधव यांनी डीजेला संधी दिलेली आहे षटकारच्या रूपाने. आणि संजीवन जाधव यांचा तिसरा बॉल. चेंडू काहीसा न समजलेला बॅटीची कडा लागून गेलेला यष्टीरक्षकाच्या मागे. एक धाव नक्कीच मिळणार. एक धावेनंतर सॉरी निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूने धाव संख्या मात्र वाढते ती 8. आणि काहीसा न समजलेला चेंडू. संजीवन जाधव यांची तुफानी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. आव्हान कमी आहे तर अशीच आपल्याला गोलंदाजी करायला लागणार आहे हे त्यांनी जाणलंय संजीवन जाधव यांनी. आणि त्याच प्रकारे ते गोलंदाजी करत आहेत. समोर अक्षय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू. खरंच खूप उत्तम अशी गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय संजीवनजी जाधव यांच्या रूपाने. आणि ते मिस फिल्डिंग तरी सूरज जाधव यांच्याकडून काय अशी मिस फिल्डिंग झालेली आहे. गचाड असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे पण 4 धावा मिळणार नाहीत. बॉलाची गती थोडी कमी झाली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धावा मात्र नक्कीच काढलेली आणि धाव संख्या झालेली आहे 9 धावा. आणि शेवटचं षटक बाकी आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला उन्हावरे सुपरस्टार या संघाला उन्हावरे टायगर्स या संघाला मात्र 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. मोठं असं आव्हान आहे. आव्हान मोठं असलं तरी ते त्यांचा स्ट्रायकर बॅट्समन अक्षय जाधव अजून मैदानात उभा आहे. तोपर्यंत त्यांना कशाची चिंता नाही आहे. पण तेवढ्याच ताकदीचा समोर एक तिसरा गोलंदाज येतोय तो शैलेश जाधव. मागच्या मॅचचा सामनावीर ज्याने पटकावला तो शैलेश जाधव. पहिला चेंडू आणि
आणि पहिला चेंडू वाईडचा इशारा अंपायरचा आणि अतिरिक्त धाव 1 आणि वाढती धावसंख्या होते ती 10. तरीही अजून 5 बॉल 16 रनाची गरज असणार आणि हा सूरज जाधव यांच्या हातामध्ये उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे आणि अक्षय जाधव याला माघारी परतावे लागतंय. थोडीशी ताकद कमी लागल्यामुळे चेंडू थेट सूरज जाधव यांच्या हातामध्ये गेलेला आहे आणि दुसरा उन्हावरे टायगर्स या संघाकडून विशाल तांबे. अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे अपनी तो जैसे तैसे. क्रिकेट हा असा खेळ आहे की क्रिकेट या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की हा कोणता संघ विजय होईल. बघूया शैलेश जाधव आपल्या संघासाठी काही 5 चेंडूमध्ये काही करू शकतात का, विजय देऊ शकतात का आपल्या संघाला. 5 चेंडू 16 धावा. आणि हा दुसरा चेंडू शैलेशच्या हातून पडलेला आणि हा बिग षटकार आहे. छत्रपतींका छावा मिळाल्या 4 धाव 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र विशाल यांच्या फलंदाजीमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तसाच शैलेश जाधव यांचा चौथा बॉल आणि काहीसा विशाल याला न समजलेला चेंडू डॉट बॉलच्या रूपाने संघाची वाढती धावसंख्या होते ती मात्र 16. तरीही परत एकदा डॉट बॉल काहीसा विशालाला न समजलेला चेंडू. दोन चेंडू 10 धावांची गरज आहे. 2 षटकारांची इथे गरज आहे. आणि अंपायरचा इशारा इथे आउट. विशालला मात्र माघारी परतावे लागेल आणि समीकरण होतंय 1 चेंडू 10 धावांची गरज. सुपरस्टार संघाने मात्र कमालीची कामगिरी केली या खेळामध्ये. त्यामुळे विजयाचं पारड त्यांच्याकडे झुकताना दिसतंय. 1 चेंडू 10 धावा आणि निर्धाव चेंडू आणि इथे उन्हावरे सुपरस्टार हा संघ विजयी झालेला आहे.